नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी शेवभाजी. त्यासाठी मी घेतलेला आहे खोबऱ्याचे काप, त्यानंतर एक कांदा कापून घेतलेला आहे, लसूण पाकळ्या, त्याच्यानंतर एक आल्याचे मी 2 ते 3 तुकडे करून घेतलेले आहेत, कापलेली कोथिंबीर आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मसाल्यामध्ये आपल्याला पाहिजे हळद पावडर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि इथे मी 1 वाटी फरसाण घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही शेवभाजीसाठी जी स्पेशल शेव मिळते ती शेव पण वापरू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण तवा गरम करायला ठेवणार आहोत. तवा गरम झाला की आपण त्यामध्ये खोबऱ्याचे काप घालणार आहोत. आणि जरासं तेल घालून हे खोबऱ्याचे काप आपण भाजून घेणार आहोत. खोबरं सोनेरी रंगावर भाजून झालं की आपण ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. खोबरं भाजून झालं की आपण आता कांदा भाजून घेणार आहोत. त्या कांद्यासोबतच मी आलं आणि लसूण पाकळ्या पण भाजून घेणार आहे. कांदा अर्धा भाजला की आपण त्यानंतर यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत आणि हा सर्व एकत्र आपण आता मसाला भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे टोमॅटो आणि कांदा एकत्र भाजून झाला की आपण तो मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हा मसाला भाजून घेतलाय. आता आपण याची आपण मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता हा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेतला, याची पेस्ट करून घेतली. तोपर्यंत कढई पण गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आपण त्यामध्ये 1 पळी तेल घालणार आहोत. तेल गरम झालं की हा वाटलेला मसाला त्या तेलामध्ये घालायचा आहे. आपण सर्व मसाला तेलामध्ये टाकलेला आहे आणि आता हा आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. मसाला भाजताना गॅस कमीच ठेवायचा आहे, म्हणजे हा मसाला व्यवस्थित छान भाजला जातो. 5 मिनिट हा मसाला मी व्यवस्थित परतून घेतलाय. आता मी बघू शकता त्याला तेल सुटायला लागले त्या मसाल्याला. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत लाल मिरची पावडर, म्हणजे लाल तिखट 1 चमचा, हळद पावडर पाव चमचा, गरम मसाला पाव चमचा आणि चिमूटभर हिंग. हे सर्व मसाले ॲड करून झाले की आपण आता परत 1 मिनिट हा मसाला व्यवस्थित परतून घेणार आहोत. हा व्यवस्थित मसाला परतल्यानंतर आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये शेवभाजी बनवायची आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. आता या ठिकाणी मी 2 जणांच्या हिशोबाने बनवत आहे, तर मी पाव लिटर पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. तर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ ॲड केल्यानंतर आपण 1 चिमूटभर साखर पण त्यामध्ये ॲड करणार आहोत, म्हणजे छान टेस्ट येते. आता याला आपण एक छान उकळी काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता इथे याला उकळी आलेली आहे. तर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये कापलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत.
एक 2 ते 3 मिनटं कमी गॅसवर आता आपला हा शेवभाजीचा रस्सा तयार झालेला आहे. आपल्याला शेव आता लगेच ॲड करायची नाही आहे. शेव कधी पण जेव्हा आपण सर्व करणार आहोत ना, तेव्हा त्यामध्ये ॲड करायची. शेव जर लगेच ॲड केली तर हा रस्सा पूर्णपणे कमी होतो आणि ती शेव खूप भिजते. तर त्यासाठी जेव्हा आपण सर्व करणार आहोत तेव्हा सर्वप्रथम आपण शेव किंवा एक फरसाण घ्यायचे. सर्वप्रथम अगोदर आपण त्यामध्ये शेव किंवा फरसाण ॲड करून घ्यायचंय आणि मग वरतून हा रस्सा घालायचा आहे. तुम्ही बघू शकताय आपली शेवभाजी तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा.